हरे कृष्णा. श्री तुलसी आरती आज आपण जाणून घेणार आहोत. तर याचे 2 भाग आहेत. पहिला आहे श्री तुलसी प्रणाम. तर हा जो मंत्र आहे तुलसी प्रणाम मधला मंत्र तो तुलसी आरतीच्या आधी आणि नंतर सुद्धा म्हटला जातो. आणि दुसरा भाग आहे श्री तुलसी कीर्तन. तर पहिलं जाणून घेऊया श्री तुलसी प्रणाम. तर तुलसी देवीला प्रणाम अर्पण करताना म्हटला जाणारा मंत्र. तर हा मंत्र म्हणताना सगळेजण आहेत ते खाली बसतात आणि पंचांग प्रणाम अर्पण करतात. शब्द बघूया. वृंदायै तुलसी देव्यै प्रियायै केशवसच. तर वृंदायै, तर वृंदा म्हणजे काय आहे, तुलसी देवीचे हे नावं आहेत. तर विविध नावं इथे वापरली आहेत तुलसी देवीची. वृंदादेवी काय म्हटलंय, वृंदायै तर वृंदादेवीला. तुलसी देव्यै म्हणजे तुलसी देवीला. प्रियायै, प्रियायै म्हणजे प्रिय असलेली. केशवस्यच म्हणजे केशवांना. केशवस्य म्हणजे केशवांना आणि च म्हणजे आणि. दुसरी ओळ आहे कृष्ण भक्ती प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः. कृष्ण भक्ती प्रदे म्हणजे कृष्ण भक्ती प्रदान करणारी हे देवी. सत्यवत्यै तर तुलसी देवीचं आणखीन एक नाव आहे सत्यवती. पण तिला पुकारत आहोत, तिला बोलत आहोत हे तुलसी देवी, हे सत्यवती, म्हणून ते होतं सत्यवत्यै. नमो नमः. नमो नमः म्हणजे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला नमन करतो. तर इथे कृष्ण भक्ती प्रदे देवी असंही म्हटलं जातं. कधी विष्णू भक्ती प्रदे देवी असंही म्हटलं जातं. तर एकदा सगळे शब्द एकत्रितरित्या बघूया, मंत्र बघूया. वृंदायै तुलसी देव्यै प्रियायै केशवस्यच. कृष्ण भक्ती प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः. भाषांतर. मी वृंदादेवी श्रीमती तुलसी देवीला माझे प्रणाम अर्पण करतो, जी भगवान केशवांना अत्यंत प्रिय आहे. हे देवी, आपण कृष्ण भक्ती प्रदान करता तसेच सत्यवती आहात. तर हा झाला तुलसी प्रणाम मंत्र. आता श्री तुलसी कीर्तन आहे ते जाणून घेऊया. तुलसी आरतीच्या वेळी हे गायले जाते. पहिली ओळ आहे नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी नमो नमः. तर नमो नमः म्हणजे मी पुन्हा पुन्हा नमन करतो. तुलसी कृष्ण प्रेयसी म्हणजे हे तुलसी देवी, तुम्ही कोण आहात? कृष्ण प्रेयसी आहात. तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहात. नमो नमः मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमन करतो, वारंवार प्रणाम करतो. राधा कृष्ण सेवा पावो येई अभिलाषी. तर राधा कृष्ण सेवा पावो म्हणजे श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांची सेवा पावो म्हणजे करण्याची, त्यांचा आश्रय घेण्याची. येई अभिलाषी, येई म्हणजे हीच अभिलाषा म्हणजे इच्छा आहे. जे तोमार शरण लय तार वांछा पूर्ण होय. तर जे तोमार म्हणजे जे लोक, तोमार म्हणजे तुमचा, शरणलय म्हणजे आश्रय घेतात, तार म्हणजे त्यांची, वांछा पूर्ण होय वांछा म्हणजे इच्छा, तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कृपा करी कर तारे वृंदावन वासी. कृपा करी म्हणजे कृपा करून, कर तारे वृंदावन वासी तर जे
तुमचा आश्रय घेतात, त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण तुम्ही करता, तर कर तारे वृंदावनवासी, तर त्याला वृंदावनवासी बनवा. कर म्हणजे करा, तारे म्हणजे त्याला, वृंदावनवासी त्याला वृंदावनवासी बनवा. मोर येई अभिलाष, विलास कुंजे दियो वास. मोर म्हणजे माझी, येई म्हणजे हीच, अभिलाष तर अशी माझी अभिलाषा इच्छा आहे, हीच माझी इच्छा आहे. विलास कुंजे, कुंज म्हणजे काय आहे, वन. विलास कुंज हे वृंदावनातील एक कुंज वन आहे. विलास कुंजे म्हणजे विलास कुंजामध्ये दियो वास, तर दियो म्हणजे द्या, वास म्हणजे निवास द्या. जेणेकरून मी काय करू शकेन, नयने हेरिबो सदा युगल रूप राशी. नयने म्हणजे डोळ्यांनी, हेरिबो सदा, हेरिबो म्हणजे दर्शन होईल, सदा म्हणजे सदैव. कोणाचं दर्शन होईल, युगल रूप राशी. तर युगल म्हणजे दोघे, भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणी. राशी तर असे हे जे श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण आहेत, ते सुंदर सुंदर या वनामध्ये लीला करतात. तर युगल रूप राशी, तर अनेक साऱ्या लीला करतात. तर त्यांच्या लीलांचं माझ्या डोळ्यांनी मी दर्शन घेईन, त्यांचं दर्शन घेईन. येई निवेदन धर, सखीर अनुगत कर. तर तुलसी देवीला प्रार्थना करताना हा भक्त म्हणतो आहे, येई म्हणजे हे, निवेदन धर तर हे निवेदन घ्या, म्हणजे मी प्रार्थना करतो. सखीर अनुगत कर, सखीर म्हणजे सखींचे, व्रजगोपिकांचे, अनुगत करो, अनुगत म्हणजे अनुयायी, सेवक करा. तर मला तुम्ही त्या भगवंतांच्या, श्रीमती राधाराणीच्या ज्या व्रजगोपिका आहेत त्यांचे सेवक बनवा, अनुयायी बनवा. सेवा अधिकार दिये, कर निज दासी. सेवा अधिकार दिये म्हणजे काय, मला भक्तिमय सेवेचा अधिकार द्या. कर निज दासी, कर म्हणजे करा, निज म्हणजे स्वतःची. हे तुलसी देवी, तुमची मला दासी बनवा, मला तुमची दासी बनवा, मला तुमची दासी म्हणून स्वीकारा. दीन कृष्ण दास कय, येई येन मोर हय. तर मी पतित असा, दीन असा कृष्णदास आहे. कय म्हणजे मी तुम्हाला सांगतो आहे, प्रार्थना करतो आहे. येई येन मोर हय, येई म्हणजे हे, ही. येन मोर हय तर मोर म्हणजे मला. येई येन मोर हय म्हणजे मला हे करू द्या, माझ्या बाबतीत असं होऊ द्या. श्री राधा गोविंद प्रेमे सदा येन भासी. तर श्री श्री राधा गोविंदांच्या प्रेमरसात, श्री श्री राधा गोविंद प्रेमे सदा येन भासी. सदा म्हणजे सदैव, सदा येन भासी म्हणजे मला सदैव मग्न असू द्या. श्री श्री राधा गोविंदांच्या प्रेमामध्ये, प्रेमरसामध्ये मला सदैव मग्न असू द्या. तर ह्याचं भाषांतर वाचूया. हे तुलसी कृष्ण प्रेयसी, मी आपणाला वारंवार प्रणाम करतो. श्री श्री राधा कृष्णांचा आश्रय प्राप्त करण्याची मला अभिलाषा आहे. जो कोणी आपली शरण स्वीकारतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपली कृपा प्रदान करून त्याला वृंदावनवासी बनवा. माझी हीच अभिलाषा आहे की वृंदावन धामातील विलासकुंज येथे मला वास प्रदान करा.
जेणेकरून माझ्या नेत्राने सदैव श्री श्री राधाकृष्णांच्या सुंदर लीलांचे मला दर्शन होईल. मला व्रजगोपिकांचे अनुगत बनविण्याचे मी निवेदन करतो. मला भक्ती सेवेचा अधिकार द्या आणि आपला दास बनवा. अत्यंत पतित आणि दीन कृष्णदास आपल्याशी प्रार्थना करतो. म्हणजे हे तुलसी देवी, तुमच्याकडे मी कृष्णदास प्रार्थना करतो की श्री श्री राधा गोविंदांच्या प्रेमरसात मला सदैव मग्न असू द्या. आता पुढे आहे श्री तुलसी प्रदक्षिणा मंत्र. तर तुलसी महाराणीची आरती झालेली आहे आणि त्यानंतर तुलसी महाराणीला प्रदक्षिणा करतेवेळी म्हणायचा हा मंत्र आहे. यानी कानी च पापानी. यानी म्हणजे हे, कानी म्हणजे जे, च पापानी आणि पापे आणि इतर पापे. यानी कानी च पापानी ब्रह्महत्या आदि कानी च. ब्रह्महत्या म्हणजे एखाद्या ब्राह्मणाची हत्या. आदि कानी च, आदि म्हणजे इतरही आणखीन जे पाप घडले आहेत ते. कानी म्हणजे आपण जाणलं आहे जे, तर आदि म्हणजे इतर जे काही पाप आहेत ते. तानी तानी प्रणश्यंती. तानी तानी म्हणजे ते प्रणश्यंती म्हणजे नष्ट होणे. प्रदक्षिणा म्हणजे प्रदक्षिणा करणे. तर आपण तुलसी महाराणीला आपल्या उजव्या बाजूला ठेवून तिच्या भोवती प्रदक्षिणा करतो. जसं घड्याळाचे काटे फिरतात तशा दिशेने आपण चालतो आणि प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणा पदे पदे पावलो पावली. तर भाषांतर वाचूया. श्रीमती तुलसी देवीला प्रदक्षिणा केल्याने प्रत्येक पावलोपावली होणारे काय, तर ब्रह्महत्येचे पातक सुद्धा नष्ट होते. आणि मग म्हटलं जातं आणि मग म्हणतात, जय तुलसी देवी जय तुलसी देवी, वृंदे देवी जय वृंदे देवी. आणि पुन्हा सगळे खाली पंचांग प्रणाम अर्पण करता आहेत आणि मग म्हणता आहेत जो आपण पहिले शिकलेलो जो तुलसी प्रणाम आहे तो. वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवसच कृष्ण भक्ती प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः. अशा प्रकारे आपण तुलसी आरती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुलसी देवी की जय, वृंदे देवी की जय. हरी बोल.